तुझ्या सोबतीने ज्याच्या भागाची सुरुवात होते नुपूर पासून. तर तिच्या हातामध्ये ती डायरी असते बघा प्रेक्षक, आणि आता तिला कळलेलं असतं ती संजनाची डायरी आहे म्हणून. तर आता तिला आठवतं कसं डायरी एक्सचेंज झालेली असते त्या मुलीसोबत. सॉरी सॉरी माझं चुकलं असं म्हटलेली असते ती मुलगी, आणि कसं काय नुपूरनी उचललेली असते दुसरी पिशवी. तर आता नुपूर म्हणते बहुतेक माझी पिशवी बदलली गेलेली आहे वकील मुलीसोबत, असं म्हणते ती. आता काकांना जाऊन देते ही डायरी मी, असं म्हणते ती. तर आता ती ठेवत असते ती डायरी बघा प्रेक्षक त्या बॅगेमध्ये. तेवढ्यातच एक फोटो खाली पडलेला असतो, म्हणजे संजनाच असतो तो आता इथे फोटो. तर आता इथे शॉक बसलेला असतो नुपूरला, कारण आता जो फोटो तिने उचललेला असतो तो संजनाचा असतो ना. तर आता तिला खूप मोठा शॉक बसलेला असतो. संजनाचा फोटो आहे या डायरीत, इथे कसं काय, असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता ती बघते बघा प्रेक्षक होती डायरी, आणि त्याच्यावर यस लिहिलेलं असतं. या डायरीवर पण यस लिहिलेलं आहे असं म्हणते ती. तर आता नुपूरला खूप जास्त शॉक बसलेला असतो, म्हणजे ही डायरी संजनाची आहे असं म्हणते आता नुपूर. तर आता तेवढ्यातच मल्हार आलेला असतो. तर आता इथे मल्हारला बघते नुपूर, आणि लपवते ती डायरी पाठीमागे. नुपूर असं म्हणतो मल्हार, बरोबर 12 वाजलेत, माझा बर्थडे सुरू झालाय, मला बर्थडे विश करण्यासाठी नक्कीच ह्याच्या हातात काहीतरी आहे. काय असं म्हणते नुपूर, हसताय का असे, हसून आणि बघून झालं असेल तर झोपा ना आता, असं म्हणते नुपूर. झोपायला पाहिजे हे काय, 12 वाजून गेले सुद्धा, असं म्हणतो आता मल्हार. गेले 12 वाजून, पण तुला काही बोलायचं नाही का, असं म्हणतो मल्हार. नाही असं म्हणते नुपूर, काय बोलणार मी, तेच उशीर झालाय भरपूर, झोपायला हवं आपण, असं म्हणते ती. नाही नाही नाही, पण मला माहिती आहे ना तुला अजून काहीतरी बोलायचंय, असं म्हणतो मल्हार. हो अजून बोलायचंय ना मला, असं म्हणते नुपूर. ते बघा तिथे अंथरूण घातलंय की नाही, तिथे जाऊन तुम्ही बसा आडवे व्हा, आणि ते पांघरूण घ्या आणि शांतपणे झोपून जा, असं म्हणते ती. बस एवढ्याच, अजून काही बोलायचं नाही तुला, असं म्हणतो मला. अजून काय बोलायचं, असं म्हणते नुपूर. अरे हो हा, असं म्हणते ती. उद्याचा जो मेनू आहे त्याची अजिबात तयारी झालेली नाहीये माझी, बोलत बसायला वेळच नाही माझ्याकडे, मी जरा किचन मध्ये जाऊन डाळ भिजत घालून आले, असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता निपूर निघून गेलेली असते बघा प्रेक्षक संजनाची डायरी घेऊन. लपत होती काहीतरी, असं म्हणतो मल्हार. नक्कीच माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असेल, असं म्हणतो मल्हार. मिसेस खानविलकर, मी वाट बघतोय तुमच्या सरप्राईजची, असं म्हणतो तो. आपल्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे, असं म्हणतो तो. वाट बघतोय तुम्ही, मला कधी विश करता याची, असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूर आलेली असते बघा प्रेक्षक सुमती निवास बाहेर. तर आता समोर सुमती इव्हेंट्सचं पण ऑफिस असतं ना. तर आता इथे नुपूर आलेली असते. तर आता बघा प्रेक्षक ती डायरी घेऊन आलेली असते, आणि आता ती वाचणार असते ती डायरी तिथे बसून. तर आता ती डायरी ओपन करते. तर आता त्याच्यामध्ये संजनाचे फोटोज असतात. तर त्याच्यावर काय काय लिहिलेलं पण असतं. आजपासून होते एका नाटकाला सुरुवात, प्रमुख भूमिकेत एक नवा चेहरा, संजना देशमुख, असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता बघा प्रेक्षक सगळं वाचत असते नुपूर त्या डायरी मधलं. आता मला खात्री पटली आहे, ही डायरी ह्याच संजनाची आहे, असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं असतं. पहिल्याच प्रवेशात रायटरने नायिकेला तिची ऍक्टिंग बघण्यासाठी जड संवादनं दिली होती. इट वॉज टफ. रायटरने जेव्हा स्क्रिप्ट समजावून सांगितली तेव्हा तेवढं अवघड असेल असं वाटलं नव्हतं मला, असं म्हणते इथे नुपूर. तर आता पुढच्या पानांना ती बघायला लागते, आणि त्याच्यावरती वाचते की आज काही अशा गोष्टी सांगितल्या जे ऐकून भीती वाटली, असं म्हणते आता नुपूर. पण ह्या नाटकाचे खूप पैसे मिळणार आहेत, म्हणून मी हे करायचं ठरवलं. तर आता नुपूर विचार करत असते सगळं काय म्हणून. तर आता मल्हार मात्र वाट बघत असतो नुपूरची आपल्या खोलीमध्ये. रायटरने माझ्याकडून खूप तालमी करून घेतल्यानंतर आज पहिला सीन करायचा होता. मला टेन्शन आलं अगदी लास्ट मोमेंटला, आणि रायटर चिडली माझ्यावर. तर आता दुसरी पानं बघत असते नुपूर. आज माझा आणि हिरोचा पहिला सीन होता. मी रायटरने ठरवल्याप्रमाणे सगळं केलं, आणि हिरो इम्प्रेस झाला. संजनाने एखादं नाटक केलं असेल त्याच्याबद्दल लिहिलंय का, असं म्हणते नुपूर. पण डरीस बरंच काही आहे, असं म्हणते नुपूर. तर आता ती बघत असते बघा प्रेक्षक सगळी पानं. तर आता ती सगळी पानं वाचत असते. आज पहिल्यांदाच मला रायटरची खूप जास्त भीती वाटली. सगळ्या गोष्टी ठरवल्यासारख्याच व्हाव्यात म्हणून रायटर कुठल्याही तराला जात होती. तर आता इथे सगळं वाचत असते नुपूर बघा प्रेक्षक आज प्रयोगाचा दिवस, पण आज रायटरला कळेल की गोष्टी स्क्रिप्ट प्रमाणे झाल्याच नाहीत, मी स्क्रिप्ट बदलणार. तर आता इथे मल्हार वाट बघत बसलेला असतो नुपूरची. अजून कशी काय नाही आली ही, असं म्हणतो मल्हार. बड्डेच्या सरप्राईज साठी एवढी वेळ तयारी करते, वाव, असं म्हणतो मल्हार. तर आता तो खूप आनंदात असतो, त्याचा बड्डे असतो ना म्हणून. तर आता तो म्हणतो कधी येणार नुपूर, कधी येणार नुपूर म्हणून वाट बघत बसलेला असतो. आज नाही केलं तर नाहीच जमणार, आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, असं म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. तर आता नुपूर वाचत असते. असं का वाटतंय की ही सगळे कोडवर्ड्स आहेत, आणि या कोडवर्ड्सचा वापर करून संजना का लपवायचा प्रयत्न करते, असं म्हणते आता इथे नुपूर. का अशी अचानक गायब झाली असेल तू, काय सगळं, असं म्हणते नुपूर. मला काहीच कळत नाही, असं म्हणते नुपूर. पण देवाने जर काही डायरी माझ्यापर्यंत पोहोचवली आहे, म्हणजे ह्या मागे नक्कीच काहीतरी अर्थ असणार, आणि हे सगळं जेवढं दिसतंय ना तेवढं सोपं नक्कीच नाही आहे, असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता ती दुसरी पानं बघत असते बघा प्रेक्षक संजनाने हे जे काही लिहिलेलं आहे ते स्टेजवर होणाऱ्या एका नॉर्मल नाटकाबद्दल नाही लिहिले आहे, तिने तिच्या आयुष्यातला एका खऱ्या नाटकाबद्दल लिहिलेलं असेल तर, असं म्हणते नुपूर. तर आता तिला खूपच शॉक बसायला लागतो हे सगळं काय म्हणून. तर आता इथे मला वाट बघत बसलेला असतो नुपूरची. तिला खूप जास्त झोप आलेली असते. कोणीतरी मला इथे पाहिजेत, मी आज जायला हवं, असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता नुपूर आतमध्ये जाते बघा प्रेक्षक तर आता इथे ताडे बघते नुपूरला. काय ग, असं म्हणते ताडे. एवढ्या रात्री कुठून आलीस तू, असं म्हणते ताडे. मी कुठून आले ह्याच्याशी तुमचा काही संबंध नाही, असं म्हणते नुपूर. का बाहेर कुठे गेले, कुठे येते, तुमच्याकडे परमिशन घ्यायची
घ्यायची का असं म्हणते ती. इथे श्वास घेण्या आत मला विचारतात, माझी परमिशन घेतात. कुठून आली आहेस हे सांगितल्याशिवाय तुला आतमध्ये सोडणार नाही मी असं म्हणते तायडे. गमत केली ग असं म्हणते तायडे. घाबरलीस? काहीच न सांगता तुला आत जायचं आहे असं म्हणते ती. ते सत्यवित्य शोधण्याबद्दल काही बोलायचं नाही तुला असं म्हणते ती. तर नुपूर म्हणते अच्छा म्हणजे ज्या दिवशी तुमचं सत्य बाहेर येईल त्या दिवसाची तुम्ही पण वाट बघताय तर असं म्हणते नुपूर. तू धाडकन तोंडावर कधी पडतेस त्याची वाट बघते असं म्हणते ती. तुझ्यासारखी मुलींची अशीच अवस्था होणार असते असं म्हणते ती. तर आता तुझ्या हाती काहीच लागलेलं नाहीये हे मला माहिती आहे आणि यापुढे सुद्धा काही लागणार नाही असं म्हणते ती. तर नुपूर म्हणते असं का वाटतंय? माझ्या हाती काहीच लागणार नाहीये हे वाक्य तुम्ही स्वतःची समजूत काढण्यासाठी वापरताय असं म्हणते नुपूर. गुड नाईट असं म्हणून आता इथे नुपूर निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. आणि ताडेला मात्र खूप जास्त राग आलेला असतो आणि ताडेला खूप भीती पण वाटत असते. संजनाची डायरी वाचली काय म्हणून नुपूरने. आता तरी अजून तरी तिला त्या डायरी बद्दल काय कळल्याचं वाटत नाही, कारण माझ्या विरोधातला पुरावा असं काय म्हणता येईल असं त्याच्यात काहीच नाही असं म्हणते आता तायडे. नाहीतर आता हिने मला बोलूच दिलं नसतं असं म्हणते तायडे. पण ती डायरी लवकरात लवकर मिळायला हवी असं म्हणते तायडे. तर आता मल्हार मात्र झोपलेला असतो बघा प्रेक्षक सोफासेट वरतीच. तर आता नुपूर आलेली असते संजनाची डायरी घेऊन. तर आता इथे नुपूर येऊन थांबलेली तिच्यासमोर. हे काय आज असे बसल्या बसल्या काय झोपून गेले ते असं म्हणते नुपूर. मल्हार सर पण ना सगळं वागणं विचित्रच आहे यांचं असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता ती जाते बघा प्रेक्षक त्या पिशवीकडे ती डायरी ठेवण्यासाठी. तर आता ती पिशवी घेतलेली असते नुपूरने. तर आता इथे मल्हार समोर झोपलेला असतो. तर आता नुपूर जाते बॅग ठेवण्यासाठी बघा प्रेक्षक त्या कपाटामध्ये. तर आता ती बघत असते मल्हार तिला बघतो का आणि चोरून चोरून ठेवत असते बघा प्रेक्षक होती ते सगळं सामान. तर आता तिचं लक्ष मात्र मल्हारकडेच असतं. तर आता नुपूर येते आणि मल्हारच्या बाजूला बसते. सर सर असं म्हणते आता इथे नुपूर आणि तिच्या हातावर स्पर्श करते. मल्हार सर असं म्हणते ती. तर आता इथे मल्हार उठतो बघा प्रेक्षक तर आता तो उठून बसतो. थँक्यू असं म्हणतो मल्हार. थँक्यू सो मच. थँक्यू कशाबद्दल असं म्हणते नुपूर. झोपेत आहात का असं म्हणते ती. हॅलो कशाबद्दल थँक्यू असं म्हणते आता इथे नुपूर. तू आता इथे परत आल्यानंतर बोली नाहीस काय असं म्हणतो मल्हार. नाही असं म्हणते नुपूर. पण मग काहीतरी बोलायचं असेलच ना तुला असं म्हणतो मल्हार. अशी तुमची झोपायची पद्धत बघून काय बोलायचं मी असं म्हणते ती. असं बसल्या बसल्या कोणी झोपतं का मल्हार सर असं म्हणते नुपूर. पाठ बीट दुखायला लागली तर काय करणार आहात? जरा सुद्धा तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही आणि मुळात ही काय जागा आहे का झोपायची? 4 पावलांवर तिथे अंथरूण घातलेलं आहे, तिथे जाऊन झोपा ना. व्यवस्थित आपल्या जागेवर जाऊन झोपा. मान पाठ धरली तर उद्या काय करणार आहोत? उद्या ऑफिसला कसे जाणार आहात? तुमचं विचित्र वागणं ना कधी कधी मला कळतच नाही खरंच असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता इथे मल्हारला खूप जास्त राग आलेला असतो आणि त्याला खूप वाईट पण वाटत असतं. तर काय झालं आता गप्पा का झाला तसं म्हणते आता नुपूर. बस बस असं म्हणतो मल्हार एवढंच, बाकी काहीच बोलायचं नाही तुला? नथिंग ॲट ऑल असं म्हणतो आता मल्हार. बोलायचं तर खूप आहे असं म्हणते नुपूर, पण बोलून का उपयोग होणार असेल तर ना असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणतो मल्हार. अहो म्हणजे का म्हणजे वाजलेत बघा किती. ही का वेळ वाटते का तुम्हाला बोलायची असं म्हणते ती. ही तर वेळ आहे बोलायची. 12 वाजून गेले कधीच असं म्हणतो मल्हार. ते सर सांगते मी 12 वाजून गेले, उशीर झालाय भरपूर आणि मला पण सकाळी खूप काम आहेत मल्हार सर. आपण जे का बोलायचंय ना ते उद्या सकाळीच बोलूया. चला 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 झोपूया असं म्हणते ती. सकाळी बोलशील ना नक्की असं म्हणतो मल्हार. हो बोलेन असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक मल्हारला ती झोपायला लावते. तर बोल हा सकाळी असं म्हणतो तो. तर आता तो जातो बघा प्रेक्षक निघून तिथून. तर आता तिथेच बसलेली असते नुपूर आणि तिला कळतच नाही असं का वागतोय मल्हार म्हणून. तर तिला खूप विचित्र वाटत असतो असं काय वागतोय तो म्हणून. तर आता इथे सकाळची वेळ झालेली असते. तर आता इथे मल्हार झोपलेलाच असतो आणि अलार्म झालेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे जागे होतो मल्हार. तर आता तो जागे होतो आणि आता तो बघतो आपला फोन. तर आता इथे तो अलार्म बंद करायला जातो, मात्र तिला खूप एक्साइटमेंट सुद्धा असते बघा प्रेक्षक, कारण त्याचा बर्थडे असतो ना. त्यामुळे आता इथे मल्हार म्हणत असतो माझ्या आधीच्या कुठल्याही बर्थडेला मी एवढ्या एक्सायटेड नव्हतो नुपूर, पण हा बर्थडे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तर आता इथे उठून बसलेला असतो मल्हार. तर आता तो उठतो बघा प्रेक्षक तर आता तो म्हणतो गुड मॉर्निंग मिसेस खानविलकर असं म्हणतो तो. तर आता इथे नुपूर उठून गेलेली असते बघा प्रेक्षक तिथून. तर आता मल्हार इकडे तिकडे बघतो. मिसेस खानविलकर नवऱ्याला विश न करताच कामाला निघून गेले की काय असं म्हणतो आता इथे मल्हार. तर नाही नाही असं म्हणतो मल्हार. काल रात्री ती मला म्हणाली होती उद्या सकाळी बोलेन म्हणून असं म्हणतो मल्हार. अशी नाही जाणार ती असं म्हणतो आता इथे मल्हार. तर आता तो म्हणतो आणि जरी गेली असेल तरी माझ्यासाठी काहीतरी अनएक्सपेक्टेड सरप्राईज ठेवून गेली असेल असं म्हणतो मल्हार. तर आता मल्हार इकडे तिकडे बघायला लागतो बघा प्रेक्षक नुपूरने त्याच्यासाठी काय स्पेशल केले काय म्हणून. तर आता इथे नुपूर आलेली असते आंघोळ करून. गुड मॉर्निंग मिसेस खानविलकर असं म्हणतो. गुड मॉर्निंग मल्हार सर असं म्हणते ती. थोड्या लवकर उठलातच झोपायचंच ना, झोप पूर्ण झाली नाही ना तर दिवस चांगला नाही जात असं म्हणते नुपूर. किती काळजी आहे तुला आजच्या दिवसाची असं म्हणतो मल्हार. आय एम व्हेरी शुअर आजचा दिवस चांगलाच जाणार आहे असं म्हणतो तो. चल बोल असं म्हणतो आता मल्हार. सुरू कर असं म्हणतो तो. बोल असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते नुपूर. काय बोलू मी, का सुरू करू असं म्हणते ती. काय म्हणायचं काय तुम्हाला हा असं म्हणते ती. दिवस उजाडला की मी बडबड करायला सुरुवात करते हेच म्हणायचंय ना तुम्हाला. काय हो नॉनस्टॉप बडबड करण्याशिवाय माझ्याकडे दुसरं काही काम नाही आहे हेच म्हणायचंय ना तुम्हाला असं म्हणते. तिचं कुठे म्हणालो मी असं म्हणतो मल्हार. मग असं म्हणते नुपूर तुमच्या सगळ्या बोलण्याचे अर्थ कळतात मला असं म्हणते नुपूर. अगं नुपूर काल रात्री म्हणाली होतीस ना तू सकाळी बोले त्याबद्दल विचारतोय मी असं म्हणतो मल्हार. उगाच शब्द फिरू नका मल्हार सर, मला तुमचे सगळे टोमणे कळतात असं म्हणते नुपूर. टोमणे असं म्हणतो मल्हार. टोमणे जमेल तेव्हा एवढ्या सुंदर शब्दात बोलण्याचा प्रयत्न करतो मी तुमच्याशी आणि तुम्हाला ते टोमणे वाटतायत. कमाल आहे असं म्हणतो मल्हार.
आज कुठल्या उठल्या वाद घालायचा मूड आहे का? आजचा दिवस चांगला जाऊ नये असं वाटतं का तुम्हाला? असं म्हणते नुपूर. उलट आजचा दिवस खूप छान जावा असं वाटतं मला, असं म्हणतो. आणि हीच माझी इच्छा आहे. मग सकाळी सकाळी आर्ग्यू नाही केलं तर दिवस चांगलाच जाईल, तुमचाही आणि माझाही, असं म्हणते नुपूर. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग तू आजचा दिवस चांगला जावा म्हणून काय प्रयत्न करणार आहेस? वाद तुम्ही घालताय आणि प्रयत्न मी करू, हे बरं आहे तुमचं सर? नाही खरंच. बरं ठीक आहे, मला तुझ्याशी वाद घालायचंच नाहीये. हा एक काम करतो तर आता इथे मल्हार म्हणतो, हे बघ हे घड्याळ बघ, आठवते तुम्हाला गिफ्ट दिलं होतंस, हे तुम्ही रोज घालता, असं म्हणते नुपूर. मग काय आता हा फोन आणि हे घड्याळ दोन्हीमध्ये तारीख बघ सेम आहे ना, असं म्हणतो मल्हार. वेळ लागलाय का, असं म्हणते आता नुपूर. आजची तारीख आहे ती सगळीकडे सेमच असणार ना, का असं करताय, असं म्हणते नुपूर. नुपूर जरा नीट बघ ना, ती तारीख जरा युनिक नाही वाटत आहे तुला, असं म्हणतं मल्हार. आता तारखेत काय युनिक असतं मल्हार सर, असं म्हणते ती. नीट बघ ना, तुला नाही वाटत का या तारखेमध्ये काहीच युनिक, असं म्हणतं मल्हार. मी काय म्हणते, तुमची जर झोप पूर्ण झाली नसेल ना तर थोडा वेळ झोप घ्या, बरं वाटेल तुम्हाला. मला ना खूप काम आहे, मला खूप काही आहे, मी जाते हा, आपण बोलू नंतर, असं म्हणते आता नुपूर आणि निघून जाते बघा प्रेक्षक होती खोलीतून. तर आता मल्हारला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण विशच केली नाही ना नुपूर त्याला. तर आता मल्हार आरशामध्ये बघतो आणि म्हणतो, मला माहितीये तुझा नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन असणार, असं म्हणतो तो. म्हणजे आधी हे असं बर्थडे विसरल्याचं नाटक करायचं आणि मग अचानक एकदम मोठा सरप्राईज द्यायचं, असं म्हणतो मल्हार. ही ट्रिक जुनी झाली नुपूर, असं म्हणतो मल्हार. पण तुझ्या सरप्राईजची मी वाट बघण्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे का माझ्याकडे, असं म्हणतो तो. तर आता इथे जी आहे त्याने म्हणते, माय डिअर ब्रो, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, असं म्हणते जिया. तर आता मल्हार म्हणतो, थँक्यू माय लिटल सिस्टर. काय मग मिसेस खानविलकर, बरोबर तुमचा काय प्लॅन आहे? तसंही तो स्पेशल असेल ना तुला, असं म्हणते ती. काल रात्रीपासून वाट बघतोय कधी विश करते म्हणून, अजून विशच केलेलं नाही, असं म्हणतो मल्हार. काय, असं म्हणते जिया. वहिनी विसरली? थांब ना, मी आता जाऊन वहिनीना, असं म्हणते ती. नाही 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 थांब, असं म्हणतो मल्हार. ती विसरली नाहीये, तिचा ना काहीतरी मोठा प्लॅन आहे, असं म्हणतो मल्हार. मला सरप्राईज द्यायचं, असं म्हणतो मल्हार. वा, असं म्हणते आता जिया. तू एक काम कर, अरे तुझा बर्थडे फक्त बोल, असं म्हणते जिया. काहीतरी आयडिया कर आणि तिचा काय प्लॅन आहे तो तिच्याकडून काढून घे, असं म्हणतो मल्हार. हो, असं म्हणते जिया. चालेल डन, असं म्हणते ती. डिटेक्टिव्ह जिया हेटर ऑफिस अँड सर्व्हिस, असं म्हणते. तिने जाते बघा प्रेक्षक जिया काम करण्यासाठी. तर आता इथे जी आलेली असते नुपूर काय करायला बघण्यासाठी. तर आता इथे जी आलेली असते बघायला. तर आता इथे नुपूरला आठवतं कसं संजनाची डायरी तिला मिळालेली असते. आज प्रयोगाचा दिवस, पण आज रायटरला कळेल की गोष्टी तिच्या इच्छेप्रमाणे झाल्याच नाहीत, मी स्क्रिप्ट बदलणार, असं म्हणून असतं ना. तर आता इथे नुपूर विचार करत असते आणि नुपूर काहीतरी स्वयंपाक करत असते. तर आता तेवढ्यातच तिथे जी आलेली असते. वहिनी ऐक ना. तर आता नुपूर बघते तिच्याकडे. काय ग, असं म्हणते नुपूर. तू कधी आलीस? कसला विचार करतेस ग एवढा एवढं काय झालंय, असं म्हणते जिया. मला तुला काहीतरी सांगायचंय, असं म्हणते ती. मला माहिती आहे आजच्या दिवसाचा काहीतरी स्पेशल प्लॅनिंग आहे ना, आणि त्या प्लॅनिंग मध्ये तू मला इन्व्हॉल्व न करता सगळं एकटीनेच करायचं असं ठरवलंयस ना, असं म्हणते जिया. असं का करण मी जिया, असं म्हणते नुपूर. अगं तुला तर सांगेनच ना, असं म्हणते ती. मग सांग, असं म्हणते जिया. हे बघ, काल मी तुला म्हणाले होते माहितीये, मला विश्वास सेंटर दुकानात जायचंय. त्या दुकानामध्ये माझी प्रिंटआउटची पिशवी एका दुसऱ्या मुलीच्या पिशवीबरोबर बदलली गेली आणि माझ्याकडे संजनाची डायरी आली आहे, असं म्हणते आता नुपूर. काय, असं म्हणते जिया. डायरी? येस, असं म्हणते नुपूर. संजनाची डायरी तुझ्याकडे, असं म्हणते ती. हो, संजनाची डायरी आहे ती. त्या संजनाने लिहिलंय तिच्यावर तिचं नाव संजना देशमुख म्हणून. तिने त्या डायरी मध्ये एका व्यक्तीसाठी रायटर, एका व्यक्तीसाठी हिरो, स्वतःसाठी हिरोईन असे कोडवर्ड्स वापरून कुठली तरी गोष्ट किंवा एखाद्या नाटकाबद्दल राहण्याचा प्रयत्न केलाय, असं म्हणते ती. गॉड वहिनी, असं म्हणते जिया. हे प्रकरण आपल्याला वाटतंय त्याच्यापेक्षा खूप डेंजर आहे, असं म्हणते जिया. हो जिया, पण मेन गोष्ट सांगू तुला, जर ते नाटक असेल ना तर त्या नाटकाच्या फायनल शोची तारीख कोणती होती, असं म्हणते ती. 30 तारीख होती, जेव्हा एकाकडे मल्हार आणि संजनाचं लग्न होतं आणि एकीकडे माझं आणि वेदांतचं लग्न होतं, असं म्हणते ती. काय, असं म्हणते जिया. तर असं बघ इथे समतोर बघत रे का काय ते. तर आता इथे नुपूरने केक बनवलेला असतो मल्हारसाठी. तर आता मल्हार म्हणतो, तू हा केक बनवला माझ्यासाठी, असं म्हणतो आता इथे मल्हार. हो, घरात कोणाचाही बर्थडे असता तर मी बनवलंच असतं, असं म्हणते ती. थँक्यू, असं म्हणतो मल्हार. एक मिनिट. वाढदिवसाच्या दिवशी एक विश मागायची म्हणजे ती पूर्ण होते, असं म्हणते नुपूर. आधी विश मग केक, असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच तिला कॉल आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता एक मिनिट, असं म्हणते आता इथे नुपूर आणि आतमध्ये जाते ती. काय, असं म्हणते आता नुपूर. संजना सापडली, असं म्हणते ती. तिला आता कॉल आलेला असतो सेक्रेटरीचा. ती माझ्या समोरच आहे, असं म्हणते सेक्रेटरी. तर आता संजनाची एंट्री झालेली असते बघा प्रेक्षक आणि मल्हारने सगळं ऐकलेलं पण असतं. तर बघा प्रेक्षक, खूप इंटरेस्टिंग आहे उद्याचा भाग. तर प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करणे, असेच बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.